मुंबईतील कोस्टल रोडला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। याबाबत 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम अधिसूचना निघणार आहे। 91 हेक्टर हरित पट्टा करण्यात येणार आहे। 15 जूनला ड्राफ्ट नोटिफिकेशन निघणार आहे। माननीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर जी यांच्याकडे बैठक झाली आणि मी त्यांचे आणि माननीय मोदी साहेबांचे आभार मानतो की आज कोस्टल रोडला त्यांनी परवानगी दिली आहे। त्याची टाइमलाईन त्यांनी फिक्स केली आहे। 15 जूनपर्यंत त्याचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढायचं आणि 15 ऑगस्टपर्यंत फायनल नोटिफिकेशन काढायचं असा निर्णय त्यांनी केला आहे। कोस्टल रोड हा मुंबईचा मोठा ट्रॅफिक डिकंजेस्ट करू शकतो। आज मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरून जातो आणि त्याला कंप्लीट डिकंजेस्ट करण्याकरता कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा आहे। या कोस्टल रोडच्या माध्यमातून मुंबईमध्ये 91 हेक्टर ग्रीन स्पेस आम्ही तयार करणार आहोत। आणि एवढंच नाही तर आम्ही त्यांना हे देखील सांगितलं की याचा दुरुपयोग करून कुठेही आम्ही हाय टाईड लाईन वाढवणार नाही, रिअल इस्टेट करता दुरुपयोग करणार नाही, केवळ ट्रान्सपोर्टेशन आणि ग्रीन स्पेसेस तयार करण्याकरता याचा उपयोग करू आणि त्याला आज त्यांनी मान्यता दिली आहे। कोस्टल रोड कोणाचा ड्रीम प्रोजेक्ट नसून हे मुंबईकरांच्या हिताचं ड्रीम आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे। ड्रीम प्रोजेक्ट वगैरे असं काही नसतो। मुंबईच्या हिताचं ड्रीम होतं ते आणि त्यासाठी शिवसेना भाजप दोघेही प्रयत्न करत होते आणि किंबहुना त्यामध्ये स्वाभाविकता जे काम आणि परवानग्या ज्या जलद गतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणल्या त्याबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि मुंबईच्या हितासाठी जे जे ड्रीम करतील ते उद्धवचे असतील, भाजपचे नेते असतील, त्या सगळ्यांचाच त्याला हातभार आहे। पण मुद्दा असा आहे की हा ड्रीम प्रोजेक्ट मुंबईचा आहे। जनजीवनामध्ये रस्ते वाहतूक या विषयामध्ये जे जे काही ड्रीम्स होते ते भाजपचं सरकार आणि भाजपचे मंत्री असताना पूर्ण झाले हे काही नाकारता येणार नाही। म्हणून मुंबईतले 52 पूल ज्यावेळेला झाले त्यावेळेलाही गडकरीजीच होते आणि आज कोस्टल रोड होतो त्यावेळेलाही जावडेकर आणि देवेंद्र फडणवीसजी आहेत आणि स्वाभाविक त्या दोन्ही गोष्टींसाठी पूरक आणि मदत भूमिका शिवसेनेने घेतलीच होती। मुद्दा क्रेडिटचा नसून मुद्दा जो आहे तो मुंबईकरांना हा प्रोजेक्ट होणं वेळेत आवश्यक आहे। ते ड्रीम पूर्ण करण्याचं आणि ते ड्रीम भाजप सेना दोन्ही म्हणून पूर्ण करतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।